भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संतजना माहेश्वरी ज्ञानेश्वर मंगळमुनी सेवा करी दासीजनी ते हे माय ज्ञानेश्वरी संतजना माहेश्वरी विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुचि गणेषु सकलार्थमती प्रकाशु मणि निवृत्तिदासु अवधारी जोजी अकार चरण योगोल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका शब्द ब्रह्म कवले ते मिया श्री गुरु कृपा मिले आदि बीज आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नमिली मिया नमिली मिया ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी थोडंसं गेन आणि कुठे नॉर्मल. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. तुमचं भाग्य चांगलं आहे की तुमच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वरीची जयंती येते आणि गेली 40-45 वर्ष तुम्ही कार्यक्रम करताय पण तुम्हाला ही गोष्ट माहितीच नव्हती. आहे की नाही? आपल्या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीची जयंती आहे हेच आपल्याला माहिती नव्हतं. सहज आमचं बोलणं झालं. हरिभक्तीपरायण आमचे महाराज
पंकजानंदजी महाराज यांच्या माध्यमातून आपण रसाळ कथा श्रवण करीत आहात. त्यांनी मला कीर्तनासाठी कॉल केला आणि ते म्हटले तुमची कोणती तारीख रिकामी आहे ते मला सांगा. मी जरा डायरी पाहिली, रोजनिशी पाहिली आणि म्हटलं तुमच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वरीची जयंती येते, मला हा दिवस आवडेल. आणि त्यांना हीच अपेक्षा होती की भगवानगडाकरून ज्ञानेश्वरी ऐकायची. आणि आमच्याशिवाय तुम्हाला तरी कोण सांगणार आहे? पूर्ण जगामध्ये आज भगवानगडच ज्ञानेश्वरी सांगते. एक आहे नाही, पूज्य भगवान बाबांनी त्या काळामध्ये ज्ञानेश्वरी पाण्यावर बसून वाचली. एक आहे नाही, म्हणून आरतीमध्ये वर्णन आहे, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी, झाली कीर्ती चराचरी, आरती भगवान बाबा, चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत, दिसे शांतीची शोभा. या विश्वातले एकमेव संत भगवान बाबा असे आहेत की ज्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचलेली. ज्ञानेश्वरी समोर ठेवून फोटो काढणारे अनेक आहेत, पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचण्याची हिंमत कोणाची नाहीये. आणि बाबांचं जीवापाड प्रेम ज्ञानेश्वरीवर होतं आणि तोच वसा, तोच वारसा, तीच परंपरा आज भगवानगड पुढे चालवतोय. गुरुवर्य शास्त्रीजींच्या माध्यमातून देशाविदेशामध्ये 7 समुद्राच्या पलीकडे ही ज्ञानेश्वरी पोहोचली आणि ती ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थानं आज जन्माला आली. म्हणून आपलं भाग्य या कार्यक्रमामध्ये हा महोत्सव येतोय आणि त्यानिमित्त अभंगही त्याच पद्धतीचा घेतलाय. बहुतेकांना हा अभंग अज्ञात आहे, पाठ नाहीये, ओळखीचा नाहीये. पण ठीक आहे, आता कीर्तन ऐकल्यानंतर निश्चित पाठ होईल ही माझी खात्री आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अतिशय सुंदर नियोजन आहे. खरं तर ज्या तरुण मंडळींनी एवढं सुंदर नियोजन केलंय, या कार्यक्रमाला नवचैतन्य निर्माण केलंय, त्याला आधार दिलाय, खऱ्या अर्थानं मला तरुणांचं आवर्जून कौतुक करा असं वाटतं. कारण अनेक गावामध्ये आम्ही पाहतोय इतर गावातले तरुण हे संध्याकाळी धरून आणावे लागतात, पण आज आपल्या गावातले तरुण हे कार्यक्रमासाठी एवढे उत्स्फूर्त आहेत आणि तनाने मनाने धनाने अगदी कुठलाही संकोच न करता वेळात वेळ काढून एवढं सुंदर असं नियोजन केलंय. खऱ्या अर्थानं या तरुणांचा गुणगौरव केला पाहिजे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि बाकीचं वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. माझा प्रत्येक शब्द ना शब्द, अक्षर ना अक्षर व्यवस्थितरित्या स्वच्छपणे तुमच्यापर्यंत कसं पोहोचवायचं ही त्यांची जबाबदारी आहे. गोड असे दोन्हीही गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे अभिमान महाराज आहेत, त्याप्रमाणेच धन्यकुमार महाराज. खरं सांगू का, त्यांचं नाव धन्यकुमार आहे, पण हा कुमार आज धन्य झाला असं मला वाटतं. आणि महाराजांच्या बाबतीत काय बोलायचं आहे, त्यांचं नावच मुळात विकास आहे. त्यांचा उत्तरोत्तर विकास चाललेलाच आहे, वाढतच चाललेला आहे. हे तुम्हाला त्यांच्या वाजण्यावरून कळतच असेल, एक नाही. आणि त्यांनी एकदा का पखवाजावर थाप टाकली की त्यांच्या गुरुजींची छाप त्यांच्यावर किती आहे हे जगाला सांगण्याची गरज नाही. इतकं सुंदर वातावरण आहे. आमच्या भगवानगडाचे ट्रस्टी देखील आमचे नाशिकवरून, मखमालाबादवरून आमचे नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे नाशिकचे सुधीर काका या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेच गुणवान मंडळी उपस्थित आहेत. लांबून लांबून आलेले पारमार्थिक श्रोते आहेत. हे सांगतो याच्याकरता आज हा जो दिवस आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मानवी जीवनात मूल्यवान काय आहे याचं थोडंसं आत्मपरीक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे. कीर्तन, कथा, सप्ताह, प्रवचन, भजन अनेक ठिकाणी आपण ऐकतोय, पण कशा करता हे सगळं करतोय? हा उपद्व्याप कशा करताय? हा एवढा मोठा खर्च कशा करताय?
याचं थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. परमार्थ करताना सगळेच दिसत आहेत. ज्ञानोबरांची भाषा फार वेगळी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, या परमार्थाच्या या ओघामध्ये, या पुरामध्ये अनेक जण उडी टाकतायत. परमार्थाचा हा जो महापूर आज आलेला आहे, या पुरामध्ये अनेक जण उडी टाकतायत, पण पहिलं तीराला किती पोहोचले याचा थोडासा शोध घेणं गरजेचं आहे. आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. भगवान परमात्म्याचा शब्द थोडासा कमी आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याणाम सहस्रेषु, हजारो मध्ये एखादा. हा भगवान परमात्म्याचा शब्द आहे, भगवान श्रीकृष्णाचा शब्द आहे. पण माझे ज्ञानोबराय म्हणतात, हजारो मधून नाही, जगाचा जर विचार केला, कोट्यावधी मधून एखादा. विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे एखादा, हे विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा पोहोचतो. पण तो जो एक आहे त्यात आपला नंबर कुठे आहे याचा शोध घ्यायचा. तो जो एक आहे, जो एक संतांना अपेक्षित आहे, त्या परीक्षेत आपण पास होतो का, आपला परमार्थ त्या संतांना आवडतो का, याचं आत्मपरीक्षण आपण करणं गरजेचं आहे. लोक परमार्थ करतायत म्हणून आपण करतोय का. बाकीच्यांनी सांगितलं कीर्तनाला आलं पाहिजे, महाराज म्हणतायत कीर्तनाला या म्हणून यायचं का, कानाला गोड लागतंय म्हणून यायचं का. वर्गणी दिलीये, वायला कशी जाऊ देता, एक नाही, जेवण करून आलंच पाहिजे म्हणून जायचं का कीर्तनाला. काय कारण आहे. आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि परमार्थ हा विषय अंतरंगाचा आहे, बहिरंगाचा नाहीये. आत्मपरीक्षण करा. मी जे करतोय, ही जी कृती करतोय, याच्या पाठीमागचं मिनिंग काय आहे, कशासाठी आहे, काय त्याचा बेनिफिट आहे, आणि हे केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय बदल झाला, हे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. वर्षानुवर्ष आपण परमार्थ करतोय, जर बदल होत नसेल तर तो परमार्थ ही व्यर्थ आहे. विठाला 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 विठाला. आणि बदल हा आतून हवाय, बाहेरून नाही. परमार्थात आलेला साधक बऱ्याचदा बहिरंगाने बदलताना दिसतो. अंतरंग जशाच तसं आहे, बाहेरून बदलतोय. ज्यावेळेस नवीन एखादा परमार्थात प्रवेश करतो, तो मुलगा लहान असतो, मग हळूहळू तो व्यवस्थित कपडे घालायला सुरुवात करतो, व्यवस्थित धोतर घालायला सुरुवात करतो. जसा जसा मोठा होतो त्याला बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान येतं, मग अजून तो स्वतःला डेव्हलप करतोय, चांगले कपडे घालायला शिकला. अंतकरण किती बदललं. ज्ञानोबरायांच्या विषयी आत्मीयता किती वाढली, ज्ञानेश्वरी विषयी प्रेम किती वाढलं, याचं थोडंसं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. जी ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या जीवनाचा आधार आहे, जी पाया आहे, त्या ज्ञानेश्वरीच्या दिशेनं तुम्ही किती पावलं टाकले. नीट आहे का बरं. ज्ञानोबरायांचं चरित्र सांगणं आणि ऐकणं हा वेगळा भाग आहे, आणि ज्ञानेश्वरी कळवून घेणं हा वेगळा भाग आहे. माझे शब्द नीट आहे का. ज्ञानोबरायांचं चरित्र सांगून लोकांच्या अश्रूवर जगणारे पुष्कळ आहेत. भाषा समजते ना. माऊलींचं चरित्र सांगून जनतेला रडवून त्यांच्या अश्रूवर जगणारे पुष्कळ आहेत.
ज्ञानाच्या दिशेनं किती पावलं टाकले हा महत्वाचा विषय. किती लोकांना तुम्ही ज्ञानी बनवलं, किती ज्ञानेश्वरीतून आत्मसात केलं आणि आत्मसात केलेलं ज्ञान किती आचरणात आणलं त्याच्यावर तुमचा परमार्थ डिपेंड आहे. परमार्थ केवळ जगाला सांगण्याकरता नाहीये. सांगायला तर सगळेच सांगतात, कठीण नाहीये. जीवनात ज्ञानेश्वरी उतरवणं कठीण आहे. सांगायला जर विचार केला ना, सांगणाऱ्यांचा जर विचार केला, आज फुटाफुटावर महाराज आहेत, सांगणारे काही कमी नाही आहेत. परमार्थाचा वेगळ्या पद्धतीनं वापर करणारे या जगात काही कमी नाही आहेत. भाषा नीट समजून घ्या. पोटा करता परमार्थ करणं ही एक वेगळी विचारसरणी आहे आणि आत्मोद्धारा करता परमार्थ करणं ही वेगळी विचारसरणी आहे. विठाला ज्ञानोबरांनी आपल्यावर कृपा करावी याच्यासाठी तुमचा परमार्थ असावा. भौतिक गोष्टी बदलतील, भौतिक वस्तूही मिळतील. भौतिकतेमध्ये जर गुंतला ना तुम्ही, अंतरंगाकडे वाटचाल होऊ शकत नाही. आणि ज्ञानेश्वरीचा जो अधिकारी सांगितलाय, ज्ञानोबराय सांगतात अंतरंगाची अधिकारी आहे. कळतंय? तुम्ही चांगले श्रोते ऐकणारे आहात, तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाहीये. अंतरंगाची अधिकारी आहे. कोण ज्ञानेश्वरीचा अधिकारी? जो आतून भरलेला आहे, जो आतून पिकलेला आहे, ज्याच्या अंतकरणातले दोष निघून गेलेले आहेत आणि ज्याच्यावर भगवान परमात्म्याने कृपा केली आहे, संतांनी कृपा केली आहे, ज्यांच्यावर ईश्वराचा प्रसाद झालेला आहे, तो या ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. विठ्ठल म्हणून परमार्थात येत असताना माऊलींनी मला आपलं करावं, माऊलींनी मला जवळ घ्यावं, माऊलींनी मला गोंजरावं, याच्यासाठी परमार्थात या. बऱ्याच लोकांचं जीवन मी पाहतोय, परमार्थात येण्याचा उद्देशच चुकीचा असतो. पुढे जाऊन काय होणार आहे? बरेच मुलं असतील, मुलाच्या पेक्षा मी म्हणेल त्यांचे जे आईबाप आहेत त्यांचा अगोदर दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. ते मुलांना परमार्थात का ढकलतात? कारण एवढ्या लहान वयातले मुलं स्वतःहून तर काही परमार्थात जाऊ शकत नाहीत. परमार्थ कशासोबत खावा याचं ज्ञानच त्यांना नाही येत. आईबापांना या गोष्टी कळायला पाहिजेत. माऊलींचा एक गोड अभंग आहे, माऊलींचं एक सुंदर प्रकरण आहे, गुरुरे शास्त्रींच्या पुस्तकात वर्णन आलेलं आहे. जी ज्ञानोबरांची जी आवडती आई आहे तिचं नाव आहे मदालसा. तुम्ही अभंग ऐकले असतील. ती आई त्या मुलाला शिकवते, बाळा जन्माला आलायस ना, उद्धार करून घे, उद्धार करून घे, स्वतःचं हित करून घे, कल्याण करून घे. भौतिकतेमध्ये जर गुंतलास ना तर पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे चक्र तुला तोडता येणार नाही. जन्म मरणाच्या या विळख्यातून तुला बाहेर पडायचंय ना, तर आत्मज्ञानाच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात कर. ती आई त्या लहान मुलाला समजावतीये. इथं तुमचे संस्कार दिसतात. तुम्ही काय तुमच्या मुलांना शिकवता? परमार्थात ढकलताय, पण कशा करता? कपडे चांगले घातल्यानंतर, धोतर नेहरू घातल्यानंतर, वेश परिधान केल्यानंतर मुलं चांगले दिसतात, एक नाही, लोक मान देतात, धन देतात, सगळ्या गोष्टी या तुम्हाला दिसतात आणि तुम्हाला असं वाटतं की आपल्याही मुलाला परमार्थात टाकलं पाहिजे, हे की नाही. पण जो मुख्य उद्देश आहे परमार्थाचा तो तुमच्या डोक्यातच बसत नाही. कशासाठी परमार्थात मुलाला टाकावं, आपण कशा करता परमार्थात यावं, याचा जर हेतू कळाला तर पुढचा प्रवास तुमचा सुख करू. तेथे भावा पोटे अनुताप, अनुताप, तेथे भावा पोटे अनुताप, तेथे भावा पोटे अनुताप, अनुताप, तेथे भावा पोटे अनुताप. हे परमार्थ नोहे लेकुराच्या
लेकुराच्या गोष्टी येथे व्हावा पोटी अनुताप. अनुताप बर का, कशासाठी परमार्थ करायचा आहे? वेळ जास्त आहे म्हणून, पैसा जास्त झालाय म्हणून, आपल्याला काही कामधंदे नाही आहेत म्हणून? थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. काय साध्य करायचंय, इथं आल्यानंतर काय मिळवायचंय, याचं गणित अगोदर स्वतःच्या मनात करा. गणित करतच नाहीत आपण, आणि इतके अंधाधुंद चालतोय आपण, माप नाहीये त्याला. अंधाधुंद चालतोय, आंधळेपणाने आपण चालतोय. कशा करता परमार्थ करायचा आहे, काय करायचंय, परमार्थाचं ध्येय काय, आपल्याला काय मिळवायचंय, कोणताच विचार मनामध्ये नाही येत, आणि खुशाल आपण चालतोय चालतोय चालतोय. तुकोबारायांचं एक प्रमाण फार गोड आहे. अरे पुढचा मार्ग जर तुम्हाला चांगला माहिती नसेल, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे. आडनावाचे नाही बरं का. ज्याला स्वतःला काही दिसत नाहीये आणि तो जर तुमचा वाटाड्या असेल, तो जर तुम्हाला वाट दाखवायचं काम करत असेल, आणि खुशाल तुम्ही सुद्धा त्याच्या मागे जर डोळे झाकून चालत असाल, मूर्ख कोण आहे? हा, मूर्ख कोण आहे? पुढे चालणारा का तुम्ही? मागे चालणारा मूर्ख आहे ना. तो काही सांगेल, तो कुठेही घेऊन जाईल तुम्हाला. तुम्ही का चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवता? तुकोबराय म्हणतात, माझं जीवन हे मी ज्ञानोबांना समर्पित केलंय. या जगातल्या लोकांवर माझा विश्वासच नाहीये. संतांची पायी हा माझा विश्वास. संतांची
तुकोबारायांची भाषा फार वेगळी बरं का, कितपट आपल्याला समजते बघा. तुकोबाराय म्हणतात, माझा या जगातल्या लोकांवर विश्वासच नाही, माझा विश्वास फक्त ज्ञानोबारायावर आणि ज्ञानेश्वरीवर आहे. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचं, सर्व भावाने बरं का. आणि भाव या शब्दाचा अर्थ सख्खा, सावत्र, चुलत असं नाही, घरातले सगळे भाव असं नाही. सर्व भावे या शब्दाचा अर्थ आहे माझ्या सर्व अंतःकरणातल्या ज्या उर्मी आहेत त्या सर्व उर्मी मी ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित केले. सर्व भावे सर्वांगाने मी ज्ञानोबारायांना शरण आहे, सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि परमार्थात हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. भाव, तुमच्या अंतःकरणातला जो भाव आहे, तुमच्या अंतःकरणातली जी श्रद्धा आहे, तुमच्या अंतःकरणातला जो विश्वास आहे, प्रेम आहे, निष्ठा आहे, ती सर्व अंगाने ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर ठेवा. तर हित आहे, तर हित होऊ शकता. एरवी नाही, एरवी मग आस्थेची या महापुरी पडलेले आहेत, वाहत आहेत आणि कुठपर्यंत जाल तपास नाही. एकदा का तुम्ही त्या चक्रात अडकले ना, त्या पुरात वाहून गेले, बुडाले तयाचा, या ओघात जे गुंतलेत, या चक्रव्यूहात जे गुंतलेत, परमार्थात येऊन ज्यांचं अंतःकरण ज्ञानेश्वरीच्या दिशेने येत नाही, असे बुडाल्याशिवाय राहत नाही. कळतंय? आणि बुडत बुडत बुडाला गेले, आता वर येण्याचा विचारही ते करू शकत नाहीत. रसातळाला गेले, वर येऊच शकत नाहीत. आणि ज्यांच्या आधारानं वर यायचंय त्या संतांच्याकडे तुम्ही जात नाही. जे तुम्हाला हात देऊ शकतात, त्या सागरातून बाहेर काढू शकतात, त्या चक्रव्यूहातून, त्या महापुरातून बाहेर काढू शकतात, त्या संतांच्या सानिध्यात तुम्ही जात नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, त्यांच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवत नाही. कोण वाचवणार आहे आपल्याला? तुकोबाराय म्हणतात, मी सर्व अंगाने ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा दास झालोय. व्यक्तीचा नाही बरं का. तुमच्या डोक्यातल्या कल्पना काढून टाका. संत म्हणजे व्यक्ती नाहीये, संत ही वृत्ती आहे. कळतंय ना? संत ही वृत्ती आहे, व्यक्तिविशेष नाहीये. अंतःकरणातल्या वृत्तीचं नाव संतत्व आहे. आणि त्या संतत्वाला शरण जायचंय, आणि ती सर्व अंगाने आपल्याला शरण जायचंय. जनाबाई म्हणतात, माझा जो भाव आहे, माझा जो भाव आहे, तो भाव मी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर ठेवला. आणि या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, पूर्ण संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये जवळजवळ 15,000 अभंग आहेत. त्या 15,000 अभंगापैकी ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा हा एकुलता एक अभंग आहे. कळतंय का? ती जनाबाई म्हणते, मी सर्व अंगाने त्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर भाव ठेवलाय. आणि जर तशा पद्धतीनं तो भाव पकडून जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानोबारायांनी तो भाव त्यांच्या अक्षरामध्ये लपवलेला आहे. अक्षरांच्या गाठी आहेत आणि त्या गाठीच्या आतमध्ये तो भाव लपवलेला आहे. भावा
जनाबाईंचा शब्द फार मोलाचा आहे बरं का. पूर्ण संप्रदायामध्ये एवढा एकुलता एक अभंग आहे आणि या अभंगामध्ये संत जनाबाईंनी या ज्ञानेश्वरीचं वर्म बांधलंय. काय ज्ञानेश्वरी आहे, काय त्या ज्ञानेश्वरीचं स्वरूप आहे, 2 शब्दामध्ये जनाबाई सांगतात. ही ज्ञानेश्वरी म्हणजे भावनात्मक आहे, भावात्मक आहे. भाव अक्षराची गाठी, तिच्यामध्ये अनंत असे वेगवेगळे भाव ज्ञानोबरांनी ओतलेले. त्या भावापर्यंत आपल्याला जायचं. शब्द नीट आहे का, भाव अक्षराची गाठी. हां, तुम्ही ज्यावेळेस बाजार करण्याकरता जाता मार्केटमध्ये, एखादी वस्तू घेता आणि त्या वस्तूला, त्या पिशवीला तुम्ही गाठ बांधता, आहे की नाही. त्या पिशवीत काय भरलंय, साखर भरली आहे, शेंगदाणे भरलेत, अजून काय भरलंय. वस्तू त्या पिशवीत टाकलेल्या आहेत आणि वरतून तुम्ही काय तिला बांधली, गाठ बांधली. ज्ञानोबरांनी त्या पद्धतीनं त्यांच्या अक्षरामध्ये भाव टाकलाय आणि त्याला गाठ मारली. अनेक प्रकारच्या गाठी आहेत बरं का. तुम्ही संसारातली माणसं आहात, गावगुंडी तुम्हाला चांगली कळते, एक नाही. गाठीच आहे. कुणाला कसं पाडायचं, कुणाला कसं उभं करायचं, कुणाकडून पैसा कसा काढायचा, कुणाला डोक्यावर टाकायचं, चांगलं कळतं. ह्या वेगवेगळ्या गाठी आहेत. पण या गाठींची विशेषता अशी आहे, त्या दाखवल्या जात नाहीत आणि सुटतही नाहीत. गाठ या शब्दाचा अर्थ आहे वर्म, कळतंय. गाठ या शब्दाचा अर्थ आहे वर्म. ती गाठ जर सुटली तरच तुम्ही आतल्या पदार्थापर्यंत पोहोचू शकता, कळतंय. आत कोणताही माल असू द्या, गाठ जर सुटली नाही तर त्या पदार्थाचा आस्वाद तुम्हाला घेता येणार. ज्ञानोबराई एवढे सोपे वाटत आहेत का. सर्वसामान्य माणसाच्या गाठी आयुष्यभर सुटत नाहीत. भाषा कळते की नाही. सर्वसामान्य आमच्यासारख्या माणसांनी बांधलेली गाठ आयुष्यभर सुटत नाही. ती तर ज्ञानोबरांनी मारलेली गाठ आहे. ज्ञानेश्वरी इतकी सोपी आहे का. ज्ञानोबराय फार वेगळे बोलतात तर माऊलींचा तुम्ही अंदाज घेऊ शकत नाही. लोकांना असं वाटतं की ज्ञानोबराय फार स्मूथ आहेत. स्मूथ नाही आहेत ज्ञानोबराय. एवढे तुम्ही जितके समजताय तेवढे ज्ञानोबराय सरळ नाही आहेत. प्रत्येक अक्षरामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये काही ना काहीतरी वाकडे पण दडलेले. आणि ती गाठ ज्या वेळेस सुटते ना, तो आनंद या विश्वात कशातच येत नाही. तो आनंद इतका मोठा असतो. एखादा सिद्धांत तुम्हाला कळाला ना, एखाद्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला झालं, माऊलींचा सिद्धांत कळाला, एखादं प्रमेय कळालं, एखादी गोष्ट जर कळाली ना, पूर्ण विश्व फिकं वाटतं महाराज. पण संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटीचे तळ, हे झालो पोटीचे तळ, झालो पोटीचे तळ. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटीची तळ, झालो पोटीची तळ, झालो पोटीची तळ. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनातल्या ज्या काही समस्या होत्या, संदेहाच्या सुटल्या गाठी. कोण गाठी सोडवू शकतं. गाठ सोडण्याची अक्कल ज्याला आहे ना, तोच गाठ सोडू शकतो बरं का. काही काही गाठी इतक्या विचित्र असतात. एखादी जर गाठ बांधली ना, बऱ्याच लोकांना ज्ञान नसते ती गाठ कशी सोडायची. आणि नको तिथं जर ओढाताण केली, ती गाठ जास्त पक्की होते, सुटत नाही, जास्त घट्ट होते. गाठ सोडण्याचं सुद्धा ज्ञान असावं लागतं. मग ती ज्यानं बांधली आहे त्याच्याकडे जावं लागेल ना. कुणालाही सुटेल का गाठ.
ज्यानं ती गाठ बांधली आहे त्याच्याकडे जावं लागेल. ज्ञानोबरांनी त्या गाठी बांधलेल्या आहेत. तुकोबरासारखे संत म्हणतात मी ज्ञानोबरांच्याकडे गाठी सोडण्याकरता जातो. माझ्या अंतःकरणातले जे काही संदेश होते, संदेह होते, ते सगळे संदेह, सगळे प्रश्न माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुटतात. संदेहाच्या सुटल्या गाठी, परिणाम झालो पोटी शीतळ. बरं का, शीतळ शब्दाचा अर्थ आहे जीवन शांत झालं. आणि तुम्ही आम्ही कशासाठी तरफडतो? शांती करताच ना. ज्या शांती करता रात्रंदिवस झटतोय, जी शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, ती शांती आहे संतांच्या जवळ. सुख वाटे हेची ठाई बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या. सुख वाटे हेची ठाई बहुपाई संता, बहुपाई संताच्या, बहुपाई तुकोबरा म्हणतात सुख वाटे हेची ठाई बहुपाई संतांच्या. संतांच्या जवळ शांती आहे. आणि म्हणून भगवान बाबांचं वर्णन आहे दिसे शांतीची शोभा. बघा ज्ञानोबरांचा चेहरा. अरे माऊलींचं जर मुखकमल पाहिलं, माऊलींची जर प्रतिमा पाहिली, सद्गुरू भगवान बाबांची प्रतिमा पाहिली, कितीही अशांत झालेला व्यक्ती असू द्यात, शांत झाल्याशिवाय राहत नाही. दिसे शांतीची शोभा. त्यांच्याजवळ शांती आहे. आणि ज्ञानोबराय तर इतकं वेगळं बोलतात. माऊली म्हणतात जीवनात जर शांती नसेल, सुख चुकून सुद्धा त्या व्यक्तीकडे जात नाही. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरवणी नरी घे कही. सुख बरं का, जीवनात जर शांती नसेल ना, तर त्या व्यक्तीकडं सुख चुकून सुद्धा जात नाही. चुकून बरं का. सुख मिळवायचं आहे ना, शांती आपलीशी करा. आणि शांती मिळवायची आहे, संतांच्याकडे जा. आणि संतांच्याकडे शांत होता येतं. झालो पोटी, पोटी बरं का, आतून शीतळता हवी आहे, बाहेरून नाही. बाहेर गरमायला लागलं तुम्ही एसी लावू शकता, फॅन लावू शकता, आतला पेटलेला वणवा कशाने भिजवणार आहे? मनाच्या तळमळे चंदन ही अंग पोळे, चंदन ही अंग पोळे, चंदन ही अंग वातावरणच एवढं सुंदर आहे, त्यांना सुद्धा राहावे नाव एक नाही. त्यांना सुद्धा असं वाटतंय या शिंदे गावामध्ये आल्यानंतर शीन देऊन टाकावा. एक नाही, शीन दे आणि आनंद घे म्हणून शिंदे. आनंद घेण्याचा प्रकार आहे, सुख आहे. संतांच्या जवळ शांती आहे. हे म्हणते एकनाथ शिंदे आनंद दिघे. हा, छान जोडी, छान लावली. संतांच्या सानिध्यात आनंद आहे, सुख आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात त्या ज्ञानेश्वरीच्या सानिध्यात या. एक गाठ जर सुटली ना, जीवन शांत होऊ शकतं. एक सिद्धांत कळाला, एक सिद्धांत बरं का. पूर्ण ज्ञानेश्वरीचा अनुभव आपल्याच्यानं घेणं शक्य नाही आहे. आपली तेवढी पात्रता नाही, आपली तेवढी लायकी नाही आहे. पूर्ण ज्ञानेश्वरी आपण समजून घेऊ शकत नाही. पण एक ज्ञानोबरांच्या बाजूने आलेला जर एक थोडासा वारा जरी आपल्या जीवनाला लागला ना, तरी जीवन कृतार्थ होऊ शकतं. ही ताकद ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची. तिथपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. वारावर का एक सिद्धांत, ज्ञानोबरांच्या प्रत्येक अक्षरामध्ये भाव आहे. तो भाव आपल्याला कळाला पाहिजे. भाव, अक्षराची गाठी, त्या गाठी उलगडता आल्या पाहिजेत. कळतंय ना? त्या गाठी तुम्हाला सोडता आल्या पाहिजेत, सोडवता आल्या पाहिजेत.
जसं एखादं गणित असतं ना, त्या गणिताचं जर सूत्र तुम्हाला कळालं तर ते गणित लगेच सोडवता येतं. तसं ज्ञानेश्वरीचे वेगवेगळे सूत्र आहेत. ती गाठ सोडण्याकरता आणि त्यातला भाव, त्याच्यातला जो रस आहे तो प्राशन करण्याकरता तुम्हाला त्या गाठी अगोदर सोडवता आल्या पाहिजेत. आणि जनाबाई म्हणतात, ज्ञानोबांनी तो भाव त्यांच्या या ज्ञानेश्वरीच्या अक्षराक्षरात ओतलाय. म्हणून ब्रह्मज्ञानाने गोमटी, त्या अक्षराक्षरामध्ये ब्रह्मज्ञान ओतलंय. आता थोडेसे जड शब्द आहेत, तुम्हाला कितपत कळतायत माहीत नाही, पण सांगणं गरजेचं आहे. भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. माऊली म्हणतात, माझ्या अक्षराक्षरामध्ये मी ब्रह्मज्ञान ओतलंय. आणि आपण एवढे दुर्भागी माणसं आहेत, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आपल्या जवळ असून आपल्याला कळत नाही. ब्रह्मज्ञान शोधण्याकरता इतरत्र भटकू नका. कुठे जायची गरज आहे? अरे ज्ञानोबरायांसारखे संत आपल्याकडे आहेत, ज्ञानेश्वरी आपल्याकडे आहे, आणि आपण विनाकारण इतरत्र भटकतोय. आपल्यासारखे दळभद्री आणि दुर्भागी कोणीच नाही या जगात. काय आपल्या बुद्धीची कीव करावी? कीव येते महाराज. महाराष्ट्राला अजूनही ज्ञानोबराय कळेनात. अजूनही कुणाच्या हवेत आपण चालतोय, कुणाच्या पाठीमागं चालतोय, कुणाचं ऐकतोय, काय ऐकतोय, आपल्यालाच ज्ञान नाहीये. ज्ञानोबराय मार्गदर्शन करणारे आहेत, भाव देणारे आहेत, प्रेम देणारे आहेत, ज्ञान देणारे आहेत. नाही ज्ञानेश्वरीचं आकलन करता आलं तरी चालेल. एक तरी ओवी. शब्द कसा आहे? नामा म्हणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नामा म्हणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी. नामदेवराय म्हणतात, अख्खी ज्ञानेश्वरी काहीच कळून घेण्याच्या भानगडीत पडू नका. एक तरी ओवी. ओवी बर का. आणि त्या ओवीच्या आतमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. त्या शब्दाच्या आतमध्ये अक्षर आहेत. आणि त्या अक्षरांच्या आतमध्ये ज्ञानोबरायांनी भाव ओतलाय. थोडंसं अवघड प्रकरण आहे बरं का, पण समजून घ्या. भाव कशाला म्हणतात हे तर अगोदर कळायला पाहिजे ना. सर्वसामान्य असतो तो शब्द, नीट समजून घ्या बरं का. आपण जो बोलतोय ना हा शब्द आहे. कधी कधी शब्द वेगळे असतात आणि त्याच्यातला भाव वेगळा असतो. शब्द वेगळा आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे, आणि त्याच्या आतला भाव वेगळा असतो. सोपं करून सांगतो. तुमचा एखादा मित्र असेल आणि जीवाचा मित्र आहे, अगदी अतिशय जवळचा मित्र आहे, तुमच्या भाषेत तुमचा लंगोटी यार आहे, एक नाही. आणि त्याच्या सगळ्या खोड्या त्या मित्राला माहिती असतात. तो कसा आहे, काय आहे, त्याचा स्वभाव कसा आहे. आणि मग त्या दोघांचा जो संवाद आहे ना तो थोडासा वेगळा असतो. सगळे लोक बसलेले असतात आणि सगळ्या लोकांमध्ये एक मित्र दुसऱ्याला विचारतो, गेलता ना? काय विचारलं त्यानं? गेला होता ना? काय अर्थ घ्यावा? काय अर्थ काढू शकता तुम्ही? काय डोकं लावणार त्या शब्दांना? शब्दांचा जर अर्थ पाहिला तर त्या शब्दांना काहीच अर्थ नाहीये. गेला होता ना म्हणजे काय? गेला होता का? गेला होता का? गेला होता का?
बोलला काहीच नाही, पण त्याच्यातला भाव त्याला कळाला, याला नेमकं काय म्हणायचं. बाजूचे ऐकणारे जे होते का धापाच, मग त्यांनी तर्क लावायला सुरुवात केली. कुठं गेला होता का, सप्ताला गेला होता का, कीर्तनाला गेला होता का, नेमकं काय विचारत असावा, तमाशाला गेला होता का, जेवायला गेला होता का, मित्राकडे गेला होता का, मैत्रिणीकडे गेला होता. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो वेगवेगळा अर्थ काढतोय, पण त्याच्यातला जो भाव आहे, याला नेमकं काय म्हणायचंय हे फक्त त्यालाच माहिती आहे. का, त्यानं ती गाठच तशी मारली ना, बाकीच्यांना ती कळत. ही तर ज्ञानोबरांची विशेषता आहे. ज्ञानोबरांची ज्यांच्यावर कृपा होते त्यांनाच ज्ञानेश्वरी कळते, बाकीच्यांना फक्त शब्द दिसतात. आपण बाकीचे पारायण करतोय, रोज चालू आहेत, कधी कधी वाईट वाटतं. पारायण करणारे सुद्धा अशा पद्धतीनं पारायण करतात. पाठीमाग ते तुम्ही म्हणा, अरे एका एका अक्षरामध्ये जर ब्रह्मज्ञान ओतलंय, ते किती शांत पद्धतीनं आणि समरस होऊन वाचायला पाहिजे. ज्ञानोबरांना नेमकं काय सुचवायचंय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आपण ते पाहतच नाही, आपल्याला फक्त पाटे टाकायच्यात. एक अध्याय झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, 18 झाले. महाराज पारायण झालं, केलं आम्ही पारायण. काय केलं, काय कळालं तुला? नुसतं वाचणं म्हणजे भावापर्यंत जाणं नाही. वाचणं हे चांगलंच आहे, याच्यासाठी सुद्धा ज्ञानोबरांच्या ओव्या आहेत. नुसत्या वाचल्या ना ओव्या, तरी सुद्धा त्या ओव्या पुण्यच देणार आहेत, यात काही शंका नाहीये. ते ज्ञानोबरांचे शब्द आहेत, वाद तो नाहीये, पण त्या शब्दाच्या आतमध्ये अर्थ आहे, भाव आहे, रस आहे. या सगळ्या गोष्टीपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. आणि त्या भावापर्यंत पोहोचण्याकरता, त्या भावाच्या गाभाऱ्यापर्यंत तुम्हाला जाण्याकरता किती समर्पण असावं लागेल याचा थोडासा अंदाज घ्या. आपण फक्त बाहेरून प्रदक्षिणा आणतो ज्ञानेश्वरीला, एक नाही. कुणी वाचतंय, कुणी काय काय तर असे बहादर आहेत, फक्त ज्ञानेश्वरीला बांधतात आणि त्या ज्ञानेश्वरीची पूजा करतात. ज्ञानोबरांचं दर्शन घ्यायचं, ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्यायचं, संपला विषय. याच्याकरता ज्ञानेश्वरी नाहीये. इतर पोथ्या पुराणासारखी ज्ञानेश्वरी नाहीये. बाकीचे पोथ्या पुराण वेगळे आहेत. ज्ञानेश्वरी ही तुमचा आत्मोद्धार करणारी आहे, तुम्हाला देव बनवणारी आहे, तुम्हाला ब्रह्मरूप बनवणारी आहे. तिला थोड्याशा वेगळ्या अँगलनं पहा, तिच्यातला भाव समजून घ्या. शब्द अर्थ काय, भाव काय, रस काय, सगळ्या गोष्टी आहेत. आणि जो तो व्यक्ती आपापल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. कळतंय ना? ज्ञानेश्वरी आहेत, अनेक सार्थ ज्ञानेश्वरी आहेत, ज्यानं त्यानं आपापल्या पद्धतीनं अर्थ लावलाय. अनेक महाराज मंडळी आहेत, जो तो आपापल्या पद्धतीनं अर्थ लावतोय. अर्थ लावताय, भाव किती कळाला, कारण भाव गाठीत बांधलाय. जनाबाई म्हणतात भाव अक्षराची गाठी. तुम्ही ज्ञानेश्वरीच्या अध्याय पार करताय, ओव्या पार करताय. ज्ञानोबा एका एका अक्षरामध्ये भाव ठेवतात. एका एका अक्षरावर तुम्ही चिंतन करायला सुरुवात कराल ना, त्यावेळेस कुठंतरी भावाची तुमची गाठ पडेल. भाव अक्षराची गाठी, त्या गाठीत भाव आहे. म्हणून इतक्या हलक्यामध्ये ज्ञानेश्वरीला घेऊ नका. जिची आज जयंती आहे, जिचा आज परिष्करण आहे, ती ज्ञानेश्वरी. तिचा जन्म आहे, तिची शुद्धता आहे. एक एक अक्षर इतकं महत्वाचं आणि मोलाचं. अहो, ज्ञानोबरांचा एक शब्द तुमचं पूर्ण जीवन बदलून टाकू शकतो. ही ताकद ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतल्या एका एका अक्षराची आणि शब्दाची. एक ओवी तुम्हाला उदाहरण दाखल सांगतो. एक ओवी. संपूर्ण जग दुःखाने त्रस्त झालेलं आहे. जगातल्या सगळ्या दुःखावर ज्ञानोबरांच्या ओवीचा एक तुकडा पुरेसा आहे. सगळ्या दुःखावर बरं का. ज्ञानोबराय म्हणतात
अपेक्षा सोडा, या जगातलं दुःख समाप्त होईल. तुम्हाला का दुःख आहे? तुम्ही अपेक्षा करताय. ठीक आहे ना? पत्नीला वाटतं नवऱ्यानं माझंच ऐकलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? नवऱ्याला वाटतं पत्नीनं फक्त माझं ऐकलं पाहिजे, स्वतःचा शहाणपणा केला नाही पाहिजे. दोघांना वाटतं मुलांनी आमचं ऐकलं पाहिजे. मुलं पुढचे, आहे की नाही? मुलं यांना जुमानतच नाहीत, कोणीच कुणाचं ऐकत नाही आणि अपेक्षा भरमसाठ वाढलेल्या आहेत. सगळ्यांना वाटतं जगाने आमचं ऐकावं. तुम्ही बाकीच्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही इतरांच्याकडून अपेक्षा करताय. ज्ञानोबराय म्हणतात अपेक्षा केली की दुःख झालं म्हणून समजा. कारण या जगाचा नियम आहे, अपेक्षा कुणाच्याच पूर्ण होत नाहीत. देवादिकाच्या झाल्या नाहीत, तुमच्या कुठे होणार आहे? देवाच्या सुद्धा मनाप्रमाणे काही गोष्टी होत नाहीत. तुम्ही शहाणपणा करू नका. अपेक्षा केली की अपेक्षा अपूर्ण ठेवणारे माणसं मिळतात आणि अपेक्षा अपूर्ण राहिली की दुःख होतं. आशेचे बांधिले तुका म्हण जन, त्यांच्या संगे मन वाटू नये, त्यांच्या संगे मन वाटू नये. आशेचे बांधिले तुका म्हण जन, त्यांच्या संगे मन वाटू नये, त्यांच्या संगे मन दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. अपेक्षा काय, आशा काय, एकच आहे. आशेचे बांधिले, बांधलं गेलोत आपण आणि त्या अपेक्षेमुळे दुःख आहे. ज्ञानोबराय म्हणता समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडा, या जगात देव नाही, देवाचा बाप सुद्धा तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. पूर्ण जगाच्या दुःखावर एक ओवी पुरेशी ज्ञानोबरायांची. अशा 9000 ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. होईल का आपल्याच्यानं आकलन? नाही. एक ओवी जरी अनुभवाला आली ना, जीवन उद्धारून जातं महाराज. अरे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा कुठं तुम्ही अंदाज घेता? ज्ञानेश्वरी सागर आहे. तुम्ही कोण आहात? आपली कुवत काय? आपण अतिशय सूक्ष्म आहोत, लहान आहोत. आपली कॅपॅसिटी अतिशय लहान आहे. पण आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरता ज्ञानोबरायांचं एक अक्षरही पुरेसं आहे. कळतंय? त्या समुद्रामध्ये येण्याचा प्रयत्न करा. तो समुद्र हा ज्ञानाचा आहे. जनाबाईंचा जो अभंग आहे, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर
ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे. माऊलींचं काय वर्णन आहे जनाबाईंनी केलेलं. माऊली म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नाही आहेत, ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर. आता एका एका अक्षरामध्ये काय सांगू, किती अर्थ गुह्य भाव दडलेले आहेत. माझा टाईम संपलेला आहे. जनाबाई म्हणतात ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा आहे समुद्र आहेत आणि आपली चोच चिमणीची चोच आहे की नाही. आपण लहान आहोत. आपलं जीवन सुखी होण्याकरता, उद्धरून जाण्याकरता पूर्ण समुद्राची गरज नाही. एक तुषार जरी आपल्याला मिळाला, एक कण जरी ज्ञानेश्वरीतल्या ज्ञानाचा मिळाला ना, त्या ब्रह्मानंदाचा जर एक कण मिळाला ना तरी पूर्ण जीवन आनंदी आणि सुखी शांत झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्या ज्ञानेश्वरीपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. एक एक गाठ तुम्हाला सोडता आली पाहिजे, तर तिथपर्यंत जाल. त्या भावापर्यंत पोहोचायचं आहे. भाव अक्षराच्या आतमध्ये भाव ठेवलेला आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं अक्षराचा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. गेला होता ना, त्या शब्दांचा अर्थ वेगळा आहे, पण त्याच्यातला भाव मात्र ज्याला सांगितलाय, ज्याला प्रश्न विचारलाय त्यालाच कळतो. तसे अनेक भाव ज्ञानोबरांनी त्यांच्या शब्दामध्ये ठेवलेले आहेत. टप्पे वेगवेगळे आहेत बरं का. सगळ्यात पहिल्यांदा शब्द आहे, त्याच्यानंतर अक्षर आहे, अक्षराच्या आतमध्ये अर्थ आहे, त्याच्याच्या आतमध्ये रस आहे. रस आहे बरं. शब्दांना सुद्धा रस असतो. शब्दातला रस कळतो का तुम्हाला? तुम्हाला फक्त रस्सा माहिती आहे. अहो, शब्दामध्ये सुद्धा वेगवेगळे रस असतात. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी इतकी प्रगल्भ आहे, इतकी वेगळ्या पद्धतीचे. ज्ञानोबा म्हणतात सर्व प्रकारचे जे रस आहेत ते माझ्या ज्ञानेश्वरीला शरण येतात. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निपजवी माय. फार वेगवेगळे शब्द आहेत बरं का. नवरसी रस आला, नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भाव अर्थाचे गिरीवरू. बरं का, भाव आणि अर्थ दोन्ही आले इथं. त्याच्यात भाव सुद्धा आहे, अर्थ सुद्धा आहे आणि रस सुद्धा आहे. तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात हे जनतेनं तपासा. तुम्ही भावाचे भोगते आहात का? तुम्ही रसाचे रसिक आहात का? तुम्ही अर्थाचे भुकेलेले आहात का? का तुम्ही फक्त शब्दाभोवती फिरणारे आहात? का तुम्ही आंधळी श्रद्धा घेऊन परमार्थात आलेले आहात? जनतेनं आपापला सातबारा काढायचा आणि स्वतःला तपासायचं, आत्मपरीक्षण करायचं. ज्ञानोबा सांगून पुढे जातात. सांगून पुढे जाणं ज्ञानोबांचं काम आहे. माणसानं स्वतःला त्या पारड्यात टाकायचं आणि स्वतःला चेक करायचं. मी कुठे बसतो? माझी कॅटेगरी कोणती आहे? मी भावाचा भुकेला आहे, मी रसाचा तज्ज्ञ आहे. ज्ञानोबांचे शब्द तर इतके वेगळे आहेत. ज्ञानोबा म्हणतात अरे तुमच्यासारखे जर श्रोते असतील ना, मला सुद्धा सांगायला आनंद वाटतो. मला सुद्धा वेगवेगळ्या रसाचं रसिक बोलणं शोधायला आनंद वाटतो. बोलण्यामध्ये रसिकता पाहिजे बरं का. तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे, पण रसाचे जाणकार असाल तर शब्दातला रस कळायला पाहिजे. हा रस, हा शब्द शांत रसातला आहे का? हा शब्द वीर रसातला आहे का? हा शब्द शृंगार रसातला आहे का? हा शब्द बिभत्स रसातला आहे का? हा रौद्र रसातला आहे का? अद्भुत रसातला आहेत का? असे 9 प्रकारचे रस आहेत. हा शब्द नेमका कुठल्या कॅटेगरीतला आहे आणि आपल्या हृदयाला कशाचा टच आहे? आपल्याला कसं, कोणता शब्द भावतो कळतंय? आणि ज्ञानोबांचा खरा श्रोता तोच आहे की जो भावापर्यंत पोहोचतो. माऊलींची ओवी पहा. माऊली म्हणतात आहा बोलाची वालीप फेडीजे, मग ब्रह्मयाची अंगा घडीजे. अरे बाहेरच्या शब्दांचे टरफल बाजूला करा. मी त्या शब्दाच्या टरफलाच्या, त्या
टरफलाच्या आतमध्ये, शब्दरूपी टरफलाच्या आतमध्ये रस आणि भाव ठेवलेला आहे. हां, जसा एखादा शेंग असते बघा, तुम्ही ती शेंग फोडता आणि आतला जो गर आहे तो सेवन करता, तसा ज्ञानेश्वरीच्या शब्दाच्या आतला असणारा गर तुम्हाला सेवन करता आला पाहिजे. आणि ती गाठ सोडता आली तर तो मिळेल. भाव अक्षराची गाठी ती एकदा का सुटली की मग आतमधली जी ज्ञानेश्वरी आहे ती ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण भरलेली आहे. फक्त ती गाठ तुम्हाला सोडता आली पाहिजे. ज्ञानोबरांची पहिली ओवी घ्या. ज्ञानोबराय म्हणतात, आता इतकी गाठ विचित्र आहे माऊलींची, कळत नाही बरं का. माऊलींच्या गाठी, याच्यापेक्षा वेगळा एक शब्द सांगतो जो तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये एक शब्द फार प्रचलित आहे, ज्ञानबाची मेघ. हा, कळतच नाही तुमच्या भाषेत खुटी. हा, अशी खुटी आहे. हा, खुंटी कळते ना. माऊलींच्या प्रत्येक शब्दात काही ना काहीतरी वेगळेपण आहे, व्यंग आहे, वाकडेपणा आहे, भाव त्याच्या आतमध्ये आहे. त्याला ज्ञानबाची मेघ असं म्हणतात. कळते त्याला कळते, आहे की नाही, कळते त्याला कळते. जो भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्याला कळेल. पहिलीच ओवी घ्या. ज्ञानोबराय पहिल्याच ओवीमध्ये कसं वेगळ्या पद्धतीने बोलतात पहा. ज्ञानोबराय म्हणतात, ओम नमोजी आद्या. ही ओवी सगळ्यांनाच पाठ आहे. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सगळ्यांना ओवी पाठ आहे आणि अर्थही सगळ्यांना जवळपास माहिती आहे. सगळेजण अर्थ लावतात. महाराज ज्ञानोबराय भगवान परमात्म्याला वंदन करतायत पहिल्या ओवीमध्ये, हे की नाही. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य. मोठमोठाले असे जाड शब्द आहेत, हे की नाही. आपण अर्थ लावतो. ज्ञानोबराय देवाचं वर्णन करतात. असं नाही बरं का. ही तर खुटी आहे, ही तर मेघ आहे. हे वर्णन देवाचं नाहीये, हे वर्णन गुरुदेवांचं आहे. ज्ञानोबरायांचा शब्द आपल्याला कळायला वेळ लागतो, कळत नाही. ओम नमो जी. जी हा आदरार्थी शब्द आहे. आणि ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता स्वतः गुरुदेव समोर बसलेले आहेत, स्वामी निवृत्तीनाथ, हे की नाही. ज्यांना अनुग्रह आपल्या परिसरामध्ये झालाय, हे की नाही. त्र्यंबकेश्वरच्या या परिसरामध्ये निवृत्तीनाथांना अनुग्रह झालाय. त्या निवृत्तीनाथांना उद्देशून ज्ञानोबराय बोलतात, जी म्हणजे गुरुदेवा माझा तुम्हाला नमस्कार आहे. तुम्हीच ओंकार स्वरूप आहात. ओम नमो जी. तुम्हीच आद्य आहात. वेद प्रतिपाद्या. वेदाने तुमचं वर्णन केलेलं आहे म्हणून तुमचा जय जयकार असो. जय जय. स्वसंवेद्या. स्वसंविद शब्दाचा अर्थ आहे तुम्ही स्वतःला जाणणारे आहात. स्वतःला जाणणारे म्हणजे स्वसंविद. आणि विद या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ आहे ज्ञान. संस्कृतमध्ये धातू आहे विद ज्ञाने. जे स्वतः ज्ञानी आहेत ते माझे गुरुदेव निवृत्तीनाथ आहेत. जे स्वतः परब्रह्म रूप आहेत ते माझे गुरुदेव आहेत. ते देवस्वरूप आहेत. म्हणून वर्णन आहे गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. निवृत्तीनाथांसारखे गुरुदेव जर समोर बसलेले, ज्ञानोबराय बाकीच्या देवांची पूजा करतील का? बाकीच्यांना जय जयकार करतील का? एवढं आपल्या डोक्यात बसत नाही. ज्ञानोबरायांची गाठच तशी, कळतच नाही. ती गाठ आपल्याला सोडवता आली पाहिजे. भाव अक्षराची गाठी. आणि त्या गाठीच्या आतमध्ये भाव, रस, अर्थ सगळं काही आहे. स्वतःची लायकी वाढवा. ज्ञानोबराय तुमच्यावर हळूहळू कृपा करतील. मग त्या भावाच्या गाभाऱ्यात तुम्ही पोहोचाल. फक्त त्या ज्ञानोबरायांच्याकडे आई म्हणून पहा, कारण ते ज्ञानोबराय आई आहेत. ते हे माय ज्ञानेश्वरी. आला योग तर पुन्हा कधी चिंतन करू. विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाये.
घुमाए पार घुमाए पार घुमाए पार पार घुमाए कोणी उठू नका 2 मिनिट. दोन मिनिट थांबा. अजून कीर्तन संपलेलं नाही, घाई करू नका. माझ्याकडे अजून 4 मिनिट बाकी आहेत तुमचे. थांबा, ऐका. बसा बसा खाली खाली बसा खाली बसा. बसा खाली खाली बसा. बसा बसा माऊली. मलाही खात्री नव्हती तुम्ही इतक्या शांत पद्धतीने ऐकाल, कारण विषय कठीण आहे. एवढा कठीण विषय तुम्ही पचवू शकता. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, स्वतःसाठीच. ज्ञानेश्वरी आहे आणि महाराजांनी अगोदरच मला सांगितलं होतं की महाराज तुमच्याकडून फक्त ज्ञानेश्वरीचीच आमची अपेक्षा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे. म्हटलं भगवान बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करेल. तुम्हीही नाहक अपेक्षा करू नका. जर नाही पूर्ण झाली तर पुन्हा उलट दुःख व्हायचं. पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं ऐकलं. अतिशय आनंद वाटला या परिसरामध्ये येऊन. पंकजानंदजी महाराज त्यांच्यामुळे या बोलू नका कीर्तनाकरता येण्याचा योग आला. आज ज्यांची संत सेवा आहे, वैकुंठवासी कचरू निवृत्ती जाधव यांच्या स्मरणार्थ श्रीमती आशा कचरू जाधव व कुमार मुकेश कचरू जाधव यांच्यातर्फे ही सेवा आहे. असो, सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो. ज्यांना कोणाला हे कीर्तन पुन्हा यूट्यूबवर ऐकायचं असेल, कारण बोलण्याच्या ओघात सिद्धांत फास्टमध्ये निघून जातात. पुन्हा कीर्तन जर ऐकायचं असेल तर भाव विश्व या यूट्यूब चॅनलवरती हे कीर्तन येणार आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे भाव विश्व नावाचं. त्याच्यावरती तुम्ही ते कीर्तन पुन्हा ऐकू शकता. आणि सुंदर असं वातावरण आहे. काही सूचना आहेत का? सूचना आहेत का काही? सगळ्यांचे एकदा पुनश्च आभार मानतो. आणि या ठिकाणी लांबून लांबून सर्व पारमार्थिक प्रेमी उपस्थित झाले, त्यांना देखील धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. हां, द्या ना, सूचना द्या. ज्यांच्या कृपेनं या ठिकाणी येण्याचा योग आला, किंबहुना ज्यांच्यामुळं आम्ही उभे आहोत, ज्यांच्यामुळं बोलू शकलोत, ते माझे गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी महाराज. त्यांनी जे काही शिकवलं तेच तुमच्या पुढे माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत, तोडक्या मोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. जर सविस्तर चिंतन ऐकण्याची गोडी असेल तर एखाद्या वेळी ज्ञानेश्वरीचं भावकथेचं आयोजन करा. सविस्तर तुम्हाला 6-7 दिवस ज्ञानेश्वरी ऐकायला मिळेल. रसिक श्रोते आहेत म्हणून बोललो बरं का, जाणकार आहेत. ज्ञानोबऱ्यांच्या कृपेनं किंबहुना गुरुवारी शास्त्रीजींच्या आशीर्वादानं जे काही मिळालं आहे ते आमच्यासोबतच जाता कामा नये, त्याचा तुम्हालाही फायदा व्हावा. गेली 17-18 वर्षापासून भगवानगडावर जे शिक्षण घेतलं, गुरुवर्य शास्त्रींच्या हाताखाली राहण्याचा योग आला. आणि ते काय त्यांनी जे काही शिकवलं, जे अध्ययन करता आलं, तेच माझे शब्द मी तुमच्या समोर समर्पित केलेत.